मी तर म्हणन रोज खा मटन, परंतु कमळावर दाबा बटन. महानगरपालिका निवडणुकीच्या प्रचारात चंद्रपूरमधील राजकारण चांगलंच तापलंय. भाजप खासदार अशोक चव्हाण यांच्या एका वक्तव्यामुळे राजकीय वादाला तोंड फुटलंय. की मला हात जोडून विनंती आता सर्वांना करायची. त्यामुळे शेवटचे 8 दिवस उरले आता. रोज लोक पार्ट्या खाऊ घालतील, याची पार्टी त्याची पार्टी. मी तर म्हणन रोज खा मटन, परंतु कमळावर दाबा बटन. एवढं कुणाचेही मटण खा, कमळाचे बटन दाबा, असं वक्तव्य करत अशोक चव्हाण यांनी प्रचार सभेत मतदारांना साथ घातली. मात्र या वक्तव्यावर विरोधकांनी तीव्र आक्षेप घेतलाय. या वक्तव्यावर काँग्रेसचे ज्येष्ठ नेते विजय वडेट्टीवार यांनी अशोक चव्हाण यांच्यावर जोरदार टीका केली आहे. पाऊस कशाचा पडणार आहे, तर तो नोटाचा पडणार आहे. आणि नोटाचा पाऊस पडत असताना ते नोटा घ्यायचे की नाही घ्यायचे ते तुम्ही ठरवा. आज आमच्या अशोकराव चव्हाणांचं मी स्टेटमेंट पाहत होतो. ते म्हणले खा कुणाचंही बटन, दाबा कमळाचं बटन म्हणे. आता मलाच कळलं नाही की अशोक चव्हाण आयुष्यभर दाबून काँग्रेसचं मटण खाल्लं, दाबून, आणि आता खा कुणाचंही मटण म्हणताय. पहिले आयुष्यभर वडील पासून सर्व लोकांनी, पिढ्यांनी, आणि आज पहा हा बटन कुणाचं तर म्हणतायत आणि दाबा भाजपची बटन म्हणतायत, कमळाची बटन म्हणतायत. मी तुम्हाला विनंती करण्यासाठी आलो आहे. अरे कुणाचं खाऊ नका किंवा खा नका मी असं म्हणणार नाही, पण विचार पक्का करा. आयुष्यभर काँग्रेसमध्ये राहून लाभ घेतल्यानंतर आता कमळाचे बटन दाबायला सांगणं ही राजकीय संधी साधूपणाची परिसीमा असल्याचं वडेट्टीवार म्हणाले. तसेच 14 तारखेला नोटांचा वर्षाव होणार असल्याचा आरोप करत त्यांनी मतदारांना सूचक इशाराही दिला. अशोक चव्हाण यांच्या वक्तव्यावर काँग्रेस नेत्या यशोमती ठाकूर यांनीही तीव्र प्रतिक्रिया दिली आहे. खरं यांनी गफलत केली, यांनी स्वतःची किंमत कमी केली, यांनी घोटाळे केले आणि भाजपमध्ये केले. आणि भाजपमध्ये गेल्यानंतर स्वतःच्या वडिलांची प्रतिमा पण त्यांना लक्षात नाही आहे की एक मुख्यमंत्री, एक केंद्रीय मंत्री, त्यांचा मुलगा जो माजी मुख्यमंत्री आहे तो अशा घाणेरड्या गोष्टी बोलतो आणि या खालच्या पातळीवर जातो, याचं आश्चर्य मला नक्कीच आहे. अशोकराव चव्हाण साहेब ज्यावेळेला काँग्रेसमध्ये होते त्यावेळेला असं अजिबात करत नव्हते. आता पक्ष बदलल्यामुळे त्यांची संस्कृती पण बदललेली आहे आणि नियत बदलली म्हणून पक्ष बदलला असंही म्हणायला काही हरकत नाही. म्हणजे मतदारांची किंमत एका मटणापुरती यांनी केलेली आहे. हे मतदारांची पण व्हॅल्यू घटवणारी गोष्ट आहे आणि त्यांच्या या वक्तव्याचा निषेधच आहे. अशोक चव्हाण यांनी मतदारांची किंमत मटणापुरती ठेवली आहे, ही गोष्ट मतदाराचा अपमान करणारी आहे. त्यांच्या वक्तव्याचा आम्ही तीव्र निषेध करतो. नेशन सिटी न्यूजसाठी रोहिणी सुखदेवे.